मी सोलापुरातून जातोय, पण मनात सोलापूर कायम राहील. इथल्या लोकांचे प्रेम आणि सहकार्य मी कधीही विसरणार नाही. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची बदली झाली असून निरोप घेताना त्यांनी सोलापूरबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. मागील जवळपास 3.5 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना अतिवृष्टीचे व्यवस्थापन आणि आषाढी वारीचे नियोजन यासारख्या आव्हानात्मक परिस्थितीत प्रभावी कामगिरी बजावल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या कार्यकाळात काही विकास प्रकल्प पूर्ण झाले तर काही प्रकल्प पुढील नवे जिल्हाधिकाऱ्याकडून पूर्ण होतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. मी सोलापुरातून जातोय, पण मनात सोलापूर कायम राहील. इथल्या लोकांचे प्रेम आणि सहकार्य मी कधीही विसरणार नाही. निरोपाच्या वेळी कुमार आशीर्वाद यांनी उपस्थित पत्रकार आणि सोलापूरकरांचे मनापासून आभार मानले. सोलापूरमध्ये केलेल्या कार्यामुळे कुमार आशीर्वाद यांची ओळख एक संवेदनशील आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्याला महाराष्ट्र VCB न्यूज मराठी चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. माझी बदली झालेली आहे. शासनाने नागपूर जिल्हाधिकारी म्हणून माझी नियुक्ती केली आहे. गेल्या 2 वर्ष 9 महिन्यापासून मी सोलापूरचा जिल्हाधिकारी होतो. माझी पहिली कलेक्टरशिप होती आणि पहिली कलेक्टरशिपमध्येच एवढा महत्त्वपूर्ण एवढा मोठा जिल्हा मध्ये काम करण्याची मला संधी मिळाली. माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि सर्वप्रथम मी माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय पालकमंत्री आणि सोलापूरचे सर्व माननीय खासदार, माननीय आमदार त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. कारण जे काही मी करू शकलो त्यांचे सहकार्यामुळे, त्यांचे मार्गदर्शनामुळेच मी करू शकलो. सोलापूरचे जे पत्रकार बांधव आहेत ते पत्रकार नंतर आहेत, पहिले ते माझे मित्रच झाले. आणि आता नवीन कलेक्टर साहेब जॉईन झालेले आहेत, कार्तिकेय साहेब. त्यांना पण मी हेच सल्ला देणार की जे पत्रकार आहेत त्यांच्याकडून बरेच गोष्टी तुम्हाला माहिती होईल आणि त्यांना ॲज अ रिसोर्स जर तुम्ही पाहिला त्यांच्याकडून काय मी आयडियाज घेऊ शकतो, काय सजेशन घेऊ शकतो, तर नक्की तुम्हाला फायदा होईल. आणि सर्वात महत्त्वपूर्ण सोलापूरचे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांचा खूप प्रेम मिळाला मला. बरेच गोष्टी आम्ही करू शकलो. जे मोठे मोठे प्रकल्प आहेत सोलापूरच्या होटकी रोड एअरपोर्ट असो किंवा IT पार्क असो, आषाढीमध्ये चांगलं काम, आषाढीच्या वारीमध्ये चांगलं काम आमची टीमने केली होती. जे महापूर आला होता आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यावेळी पण आपण चांगलं काम करू शकलो होतो. आणि सगळ्यांमध्ये माननीय लोकप्रतिनिधी, पत्रकार, जे सर्वसामान्य नागरिक आहेत आणि विशेषतः माझे अधिकारी आणि कर्मचारी त्यांना मी हृदयापासून धन्यवाद देतो. कारण त्यांच्यामुळेच हे सगळे मी करू शकलो. आणि शेवटी जास्त बोलण्यासाठी काहीच नाही आहे, पण शेवटी मी एवढे सांगणार की मी सोलापूरतून जात आहो, पण माझ्या मनातून सोलापूर कधीच निघणार नाही. सर्वांना खूप खूप आता नवीन कलेक्टर साहेब कार्तिकेय साहेब जॉईन झालेले आहेत. 2020 बॅचचे अधिकारी आहेत. CO जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये होते. अतिशय चांगले अधिकारी आहेत. मतलब आता कोल्हापूरमध्ये त्यांची खूप चांगली नाव आहे त्यांची. आणि आता तुम्हाला पण हळूहळू माहीत होईल. मला असं वाटते की तुमचे जर थोडा सहकार्य त्यांना मिळाला तर माझ्यापेक्षाही जास्त सुंदर काम ते करून दाखवतील. माझ्या सर्वांना विनंती आहे की ज्या प्रकारे तुम्ही माझे पाठीशी उभे राहिला, जसा मला तुम्ही सपोर्ट केला त्याचप्रमाणे त्यांना पण सपोर्ट करा. जे काही प्रकल्प आता मार्गीवर आहे पण पूर्ण झालेले नाही. IT पार्कमध्ये आता IT पार्क पूर्ण सेटअप करायचे. बोरामणी एअरपोर्ट आहे, सोलापूर फ्लायओव्हर आहे, तसेच बरेच अजून उजनी जल पर्यटन पण एक राहिलेलं आहे. हे सगळे गोष्टी ते नक्की मार्गी लावतील याबद्दल मला खात्री आहे. तर त्यांना कृपया करून पूर्ण सहकार्य करा आणि मला सहकार्य करण्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी पुन्हा एकदा देतो. धन्यवाद.